चिरंजीव चेतन पाटील व पद्दाई यांच्या विवाहप्रसंगी मानसी रुग्ण सेवा समूह जळगाव जिल्ह्याच्या वतीने कोरोनाच्या या महाभयंकर काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे या ठिकाणी लग्नामध्ये रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। तर या ठिकाणी आतापर्यंत 17 जणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। तर खरंच मित्रांनो या ठिकाणी काहीतरी नवीन समाजाला एक पायंडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे की वेगळ्या खर्च न करता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी घेतलं आहे। गजानन क्षीरसागर माणूस प्रसंगी चिरंजीव जसरामजी जावई बापू यांनी जसं ठरवलं की आपण एक नवीन संदेश द्यावा। लग्न तर सर्वच करतात, पण लग्नात एक वेगळा काहीतरी उपक्रम राबवावा आणि त्यात तुमच्या लोणी गावातर्फे काहीतरी प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही पण प्रयत्न केले। पूर्ण गावकऱ्यांची पण साथ मिळाली। माझ्या मुलीचं लग्नही यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि त्यामध्ये आम्हाला मोठी गर्वाची बाब आहे की एक रक्तदान हे महान, हे मोठं, ज्याची की आपण शब्दात तुलना नाही करू शकत असं एक दान ते आमच्याकडनं यशस्वीरित्या पार पडलं आणि आम्हालाही गर्व वाटतंय की आमच्या मुलीला आम्ही रक्तदान एक मोठं महान दान करून प्लस आमची मुलीला एक चांगल्या परिवाराशी कनेक्ट करून आणि त्यांच्या एक कन्यादान सोबत रक्तदान हे दोघांचं जे मिलन झालं त्यात आणि परत परमेश्वराच्या मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये झालं ते त्याच्यापेक्षा आम्हाला मोठं कोणते पुण्य लाभलं नाही किंवा आयुष्यात असं लाभणारी नाही असं वाटतंय। तर हेच आणि त्यात माझे पूर्ण परिवार, माझी वाईफ, मोठे बंधू, शालक प्लस मी स्वतः आणि असं नाही एक माझे सासरे त्यांचं वय 62 वर्षे ते पण आज रक्तदान करण्यात विलिंग आहे। पण डॉक्टरांचं एक सल्ल्यानुसार की बुवा तुम्ही नका देऊ, नाही तर त्यांची सुद्धा एक उत्तेजन आहे किंवा इच्छा की मी सुद्धा रक्तदान द्यायला तयार आहे। तर आम्हाला एक असं परिवारातनं आणि प्लस आमचे जावई बापू त्यांचे आणि आमचे विचार मिळले आणि एक शुभ कार्य घडलं ते आम्हाला एक आमच्यासाठी एक मोठी बाब आहे एवढं मी बोलू इच्छितो।